जय भीम मित्रांनो. अशोक खरात महाराष्ट्र आणि भारतात चर्चेचा विषय झाला. अशोक खरातला कोणत्या स्त्रिया बळी पडल्या आणि का पडल्या या मागचे दोन सायकोलॉजी. मुळात अशोक खरात याने स्वतःला देवाचा प्रेषित मानले, म्हणजे मी स्वतः कृष्ण आणि तू राधा, यास्तव हे समगमन झालेले आहे. अशोक खरातकडे कोणत्याही मुस्लिम स्त्रिया गेलेल्या नाही, जैन स्त्रिया नाही गेल्या, बौद्ध नाही गेल्या, ख्रिश्चन नाही गेल्या आणि शीख स्त्रिया सुद्धा गेलेल्या नाहीये. शीख धर्मामध्ये गुरु गोविंद सिंग हे 10वे गुरु आहेत. त्यानंतर कोणतेही गुरु जन्माला येणार नाही, त्यामुळे ते तिथे स्टॉप झालेले आहे. ख्रिश्चन धर्मामध्ये येशू हा देवाचा पुत्र आहे, तो मरण पावला, आता तो पुन्हा येणार नाही म्हणून ते तिथे स्टॉप झाले, त्यामुळे ते कोणत्याही देवाच्या प्रेषितला बळी पडू शकत नाही. मुस्लिम धर्मामध्ये मोहम्मद पैगंबर हे शेवटचे प्रेषित आहे, याच्यानंतर कोणतेही प्रेषित येणार नाही आहे, त्यामुळे कोणत्याही भुवाबाजीला ते सुद्धा बळी पडू शकत. आणि बौद्ध धर्मामध्ये तर देव, ईश्वर, आत्मा, स्वर्ग, नरक, पुनर्जन्म या गोष्टीच नाही आहे, त्यामुळे कोण देवाचा पुत्र आहे, कोण प्रेषित आहे आणि कोण देव आहे याला बौद्ध धर्मात काही स्थान नाही. जैन धर्मामध्ये देव नाही आहे, आत्मा आहे, परंतु आत्मा हे काही त्यांना कोणत्या प्रेषिताजवळ घेऊन जाऊ शकत नाही. मग फक्त हिंदू धर्मामध्ये सर्वचे सर्व धर्मग्रंथ म्हणतात देव जन्माला येणार आहे, देव जन्माला येणार आहे, आणि हा पगडा शेकडो आणि हजारो वर्षांपासून स्त्रियांवर लादण्यात येते. कोणतेही कीर्तन असो, भुवाबाजी असो, या ठिकाणी तुम्हाला स्त्रिया जास्त दिसतात. इव्हन मंदिरामध्ये सुद्धा स्त्रियांची रांग जास्त दिसते, कारण त्यांच्यामध्ये भोळेपण असतो, देव नावाची भावना असते, ते इमोशन्स असतात, त्या इमोशनना ते जगत असतात. आता अशोक खरातच्याकडे जर आपण पाहिलं, त्याने तिथे जर व्हिडिओ पाहिले तर त्याने कोणत्याही स्त्रीला बळजबरी केली नाही. सर्व स्त्रिया या स्वतःवरून स्वतः तयार झालेल्या आहेत. बरं, या स्त्रिया गावखेड्यातल्या नाही आहे, या सुशिक्षित स्त्रिया आहेत, म्हणजे इव्हन बिझनेसमॅन आणि नोकरी पेशा क्लास 1 असलेल्या पुरुषांच्या या स्त्रिया आहेत. हे पुरुषच त्यांना तिथे घेऊन आल्या, स्त्रिया या एकट्या आलेल्या नाही. त्यांचे जे पती आहेत, पुरुष आहेत, ते बाहेर बसलेले आहेत टिफिनच्या बाहेर. म्हणजे गावखेड्यातल्या अशिक्षित स्त्रिया सुद्धा यांना बळी पडल्या नाही. मग या सुशिक्षित स्त्रिया का बळी पडल्या? कारण अशोक खरातनं आपली एक ओळख करून ठेवली, ती म्हणजे ही का मी देवाचा प्रेषित आहे, मी म्हणजेच कृष्ण आहे आणि तू म्हणजे राधा आहे. या एका कारणास्तव त्या स्त्रिया त्यांना बळी पडल्या. त्यांनी अशोक खरात हा पाहायला खूप स्मार्ट आहे, त्याचं नाक सुंदर आहे, त्याचे ओठ लाल आहे, त्याची पर्सनॅलिटी शाहरुख खान, सलमान खान सारखी आहे, असे असते तर या स्त्रिया बळी पडल्यासाठी. परंतु अशोक खरात हा ढेबरपोट्या, पाहायला कसा तरी सावळासा, असे असूनही या स्त्रिया बळी का पडल्या? कारण त्यांचं समागमन हे अशोक खरात सोबत नव्हतं, तर त्यांना असं वाटत होतं का मी खरंच कृष्णाशी समागमन करत आहे. म्हणजे त्यांना, त्यांच्या त्या स्त्रियांना ते भाग्य होतं. त्यांना वाटे का अशोक खरातने जे म्हटलं ते केलं, म्हणजे मी कृष्णानं मला म्हटलं आणि मी कृष्णासोबत करत आहे. ते कृष्णासोबत होते समागमन, ते अशोक खरात सोबत होते. या सर्व स्त्रिया इंटेलेक्च्युअल आहेत, म्हणजे MSc झालेल्या आहेत, उच्च शिक्षित आहेत, तरी पण त्या बळी का पडल्या? कारण त्यांच्या डोक्यामध्ये शेकडो वर्षापासून जे घालून ठेवलेलं आहे ते म्हणजे देव, आणि या देवाचाच फायदा अशोक खरातने घेतला की तू राधा, मी कृष्ण. त्या स्त्रिया स्वतःहून तयार झालेल्या आहेत. त्या स्त्रियांना कोणतीही अशोक खरातनं बळजबरी केली नाही. तुम्ही जर व्हिडिओ व्यवस्थित पाहिले तर इव्हन त्यांचं समागमन झाल्यानंतर त्या अशोक खरातच्या पायाही लागल्या, फोटोच्याही पाया लागल्या आणि निघूनही गेल्या, आणि कोणाचीच काही तक्रार नाही. त्यांच्या पुरुषांना सुद्धा हे माहित होतं का माझी स्त्री आतमध्ये पत्नी अशोक खरात काय करत आहे, हे त्यांना माहित असूनही त्यांचे पुरुष शांत आणि चुपचाप राहिले, कारण त्यांना सुद्धा वाटे हिचं समागमन कृष्णासोबत झालेलं पाहिजे, देवासोबत झालेलं पाहिजे. म्हणून कोणत्याही पुरुषानं कोणत्याही प्रकारची केस टाकली नाही. त्याचा जो वॉर्डर बॉय होता, ऑफिस बॉय होता, त्याने तो कॅमेरा लावल्यामुळे सर्व बिंग फुटलं. भारतात अशोक खरातला तशा स्त्रिया बळी पडतात असं नाही आहे. हजारो इथे जे बुवा महाराज पैदा होऊन राहिलेले, अशा कितीतरी लोकांना ह्या स्त्रिया बळी पडून राहिलेल्या आहेत. आसाराम महाराजने हजारो स्त्रियांशी संभोग केला, परंतु एका मुलीने केस टाकल्यामुळे आसाराम महाराज उघडकीस आले. हे महाराज, बुवा, बाजी हे अंधश्रद्धेचे कारण नाही आहे, हे तर टॅलेंटेड लोक आहे. उलट त्यांना माहित आहे का लोक चिवतात, मूर्ख आहे, यांना कसं उल्लू बनवायचं. त्यांना माहित आहे का देव ही कल्पना घेऊन जर मी गेलो तर लोकांना मी कितीतरी पटीनं मूर्ख बनू शकतो. हे हुशार आहे, पैसे कमवण्यामध्ये, शारीरिक संभोग करण्यामध्ये हुशार आहेत. बळी पडणारे ते मूर्ख लोक आहेत ज्यांनी तुकारामाचं अजूनही ते वाक्य समजून घेतलं नाही. 900 कन्या पुत्र होती, तो का करणे लागे पती, हे त्या स्त्रियांच्या पतींना सुद्धा नाही कळलं, जे नोकरी पेशात क्लास 1 क्लास 2 ऑफिसर आहेत. 900 कन्या पुत्र होती, तर का करणे लागे पती, म्हणजे नवस आणि उपास तापास केल्याने पुत्र होत असेल तर पतीची गरज नाही. पतीची जी गरज आहे
त्या स्त्रियांची ती अशोक खरातने भागवत. अंधश्रद्धेचं मूळ कारण हे बुवाबाजी अशोक खरात नाही, तो धर्म आहे आणि त्या धर्मातील देव आहे. जोपर्यंत धर्म अस्तित्वात आहे, देवावर आधारित कोणताही धर्म जर ईश्वरावर आधारित असेल तर तो अंधश्रद्धेचं मूळ कारण आहे. बुद्धाने ईश्वरावर आणि आत्म्यावर जे चर्चा केली ते प्रत्येक हिंदू स्त्रियांनी वाचून काढले पाहिजे. आजही आम्ही पाहतो छोटंसं कीर्तन जरी असन तरी स्त्रिया तिथे जाऊन बसतात, उच्च शिक्षितही जाऊन बसतात. एक 4था, 5वा, 7वा वर्गवाला पोरगा जो मोठा होतो आणि कीर्तनामध्ये थोडा तरबेज होतो, त्याचं कीर्तन ऐकण्यासाठी टीचर्स जाऊन बसलेल्या मी पाहिलेल्या आहे. MSc झालेल्या, DSc झालेल्या, BA झालेल्या, BEd झालेल्या स्त्रिया सुद्धा जाऊन बसलेल्या. कारण याचं मूळ कारण आहे हजारो वर्षापासून त्यांच्यावर असलेल्या देवाचा पगडा. त्या देवाच्या पगड्यातून तो निघूनच नाही राहिलेल्या स्त्रिया. अशोक खरातचा तो तर विलन म्हणून मानला गेलाय, परंतु त्या स्त्रियांचा तो हिरो होता. तोही म्हणजे कसा, तोही समजून घ्या. एखादी फार सुंदर स्त्री आहे आणि ती कोणाला भाव जरी देत नसेल, पण सलमान खान आणि शाहरुख खानने जर तिला म्हटलं का तुझ्यासोबत माझी मैत्री, तुझ्यासोबत मला मैत्री करायची आहे, तर ती स्त्री नाही म्हणणार नाही. कारण ही पर्सनॅलिटी अशी आहे की या पर्सनॅलिटी सोबत मैत्री करणे म्हणजे स्वतःचा अभिमान वाढतो, प्रसिद्धी वाढते. एखादी सुंदर स्त्री आणि एखाद्या कुरूप माणसाला म्हटलं का तू मला आवडतो, तो रात्रभर झोपणार नाही. ही असते सायकोलॉजी. अशोक खरात सोबतही ज्या स्त्रिया गेल्या त्यांची सायकोलॉजी हेच होती. त्यांनी अशोक खरातची बॉडी नाही पाहिली, शरीर नाही पाहिले, अशोक खरात मध्ये कृष्ण पाहिला आणि त्यांचं कृष्णासोबत झालं. त्यामुळे त्यांनी स्वतःलाही ते करत असताना त्यांना दोष वाटला नाही, त्यांच्या पतीलाही वाटला नाही आणि अशोक खरातलाही वाटला नाही. जोपर्यंत देव आहे, देवावर आधारित धर्म आहे, तोपर्यंत या देशात अंधश्रद्धा फुलत आणि फळत राहील. किती विज्ञानवादी लोक आले, किती इथे सायंटिस्ट पैदा झाले, परंतु त्यांनी जर धर्मावर आघात केला नाही, धर्माच्या देवावर आघात केला नाही, तर अंधश्रद्धा कायम आणि कायम राहील. या अशोक खरातला फक्त हिंदू स्त्रिया बळी पडलेल्या आहेत, इतर कोणत्याही स्त्रिया बळी पडलेल्या नाहीत. आणि त्या हिंदू स्त्रियांनी आणि त्यांच्या पुरुषांनी सुद्धा त्या विरोधात, अशोक खरात विरोधात आवाज उठवला नाही, कारण नंतर बदनामी होणार होती ना. त्यांनी ते मान्य केलं, अशोक खरातकडे ते स्वतः घेऊन गेलेले आहे. चला इथपर्यंत ठीक आहे. जय भीम, नमो बुद्धाय.